पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि पब्लिक आपण आज आलेलो आहे पैठणच्या बस स्टँडवर आणि आपण जाणार आहे आपल्या श्रीनाथ हायस्कूल या शाळेमध्ये। आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की आपला जो एक मित्र आहे त्यांचे क्लासेस आहेत, त्या क्लासेसला आपण म्हणजे क्लासेसचं बघणार आहे काय नाही ते क्लासेस पूर्ण व्हिजिट करणार आहे। तर चला मग आपण तिथं पाहू कसं काय आहे तिथं फिटरचे त्याचे म्हणजे क्लासेस होते ते शिकित पूर्ण। मी तुम्हाला जसं व्हिडिओ स्टार्ट करताना सांगितलं होतं की आपल्याला जिथं जायचं आहे तर तिथं आपल्या मित्राचं म्हणजे क्लासेस आहेत, इलेक्ट्रिकल क्लासेस आहेत। तर मग तिथं आपण आलेलो आहे सध्या आणि आपले हे बघा हे आपल्या मित्राचे पूर्ण क्लासेस आहे इथं आणि हे आपले मित्र म्हणजे अशोक सर आहेत। तर यांना विचारू आपण तर काय विषय इथं म्हणजे तुम्ही कसं मुलांना प्रशिक्षण देता कसं काय करता तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे सांगते ना। आता तर तुम्ही आता ॲडमिशनचं तुमचं क्रायटेरिया काय आहे ते सांगा पहिल्यांदा। आपला इलेक्ट्रिकल नावाचा कोर्स आहे जो की आपण केंद्र सरकारमार्फत चालवतो। कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आपलं आहे, त्याच्यामार्फत आपण जे 10वी 12वीच्या मुलं जे शिकत नाही पुढं आपण त्यांना शिकवतो, त्यांना रोजगार देतो आणि त्यांना आपण कंपनीमध्ये लावून देतो। एखादा म्हणजे त्यांना उद्योग भेटतं, त्यांना काम भेटतं, त्यांचे म्हणजे आर्थिक जीवनात काहीतरी सुधार होतो, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो। आपली जी परम स्किल ट्रेनिंग इंडियाची नावाची आपली कोर्सची जी आपली टीम आहे ती टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि IHV देखील आपल्याला सपोर्ट करतो। त्याच्यामुळे आपण हा प्रोजेक्ट राबवतो आणि आपण सर्व मुलांना शिकवतो आणि काय एक चांगल्या परिस्थितीत घडवतो आपण, त्याबद्दल असं आहे। ज्यांची म्हणजे 10वी झाली किंवा 12वी झाली त्याच्यानंतर शिकायची त्यांना परिस्थिती नसली तर तुम्ही त्या मुलांना रोजगार म्हणजे एक इलेक्ट्रिकलचा कोर्स करून त्याला एक रोजगार देण्याचा प्रयत्न करता किंवा म्हणजे कंपनीत त्याच्यात मग ते जाऊ शकते। हो, तर तुमच्या तिथं म्हणजे याला ॲडमिशन घेण्यासाठी काय काय लागेल तुम्हाला? आपल्याला फक्त आवश्यक कागदपत्र, आपल्याला पूर्ण झेरॉक्स लागते। आपण ओरिजिनल डॉक्युमेंट कोणतेही घेत नाही, आपण काय घेतो फक्त आधार कार्ड झेरॉक्स घेतो, 10वी 12वीचा मार्कशीट घेतो, त्याच्यानंतर 2 पासपोर्ट फोटो घेतो, बँक पासबुक आणि पॅन कार्ड घेतो आणि ते पूर्ण झेरॉक्स त्यांची आपल्याला संपूर्ण झेरॉक्स लागते। आणि 11वी 12वीचं काही लागतं का? नाही, आपल्या वयाची अट आहे। 11वी 12वीची तुम्हाला मार्कशीट आणि काय TC झेरॉक्स लागतं। त्याच्यानंतर आपण काय करतो किंवा ज्या मुलांना गरज आहे त्यांना शिकवतो फक्त, किंवा जे मुलं खरंच करतील अशा मुलांना शिकवतो आपण आणि त्यांना नंतर कंपनीत लावून देतो। कंपनीत गेल्यावर मुलांना पेमेंट व्यतिरिक्त नॅप आणि मॅपचे पैसे भेटतात। म्हणजे केंद्र सरकार आहे नॅपचं आहे आणि मॅप म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आहे। जर कंपनी जर दोहीला जर अटॅच असली तर मुलांना दोही पण पैसे भेटते, नॅपचे पण भेटते मॅपचे भेटते मुलांना पैसे। हा एक त्यांचा म्हणजे खूप फायदा आहे मुलांचा याच्या संदर्भात। आणि कंपनीमध्ये मुलं इथून शिकून कंपनीमध्ये गेले तर त्यांना म्हणजे काय कशा प्रकारचं काम भेटतं कंपनीमध्ये ते तुम्ही सांगू शकता का? म्हणजे काम असं भेटतं किंवा इलेक्ट्रिकल म्हणजे जे लाईटीच्या आधारित काम आहे आपण जे शिकवतो त्याच्या थ्रूच आपण मुलांना काम देतो। कारण आपल्याकडे दूध झालं, महिंद्रा, टाटा ह्या जी म्हणजे इंटरनॅशनल जी कंपनी आहे याच्यामध्ये आपण मुलांची प्लेसमेंट करून देतो, कारण की मुलांना तिथं काम आहे आणि इंटर्नशिपला लावल्यामुळं मुलांना कसं एकदम शिस्त पद्धत एक वळण लागतं किंवा काम कसं करायचं काय करायचं आपण मुलं पाठवतो, म्हणजे मुलांचा नक्कीच फायदा होतो। इथं तुम्ही प्रॅक्टिकली बी शिकवता का? हो, प्रॅक्टिकलला मग तुम्ही म्हणजे तुमचे जे प्रॅक्टिकल करता त्याचं काही तुम्ही सांगू शकता का मला? असं बोर्ड काही असला तुमच्याकडं? नाही, आता सध्या तर आहे आपल्याकडे। आपण काय करतो आपण प्रॅक्टिकल प्लस थिअरी दोन्ही पण घेतो आपण। आपलं काय असतं 3 दिवस प्रॅक्टिकल असतं आणि 4 दिवस थिअरी असते असं आपण एका आठवड्यात असतो आणि रविवारी सुट्टी असते। आपण मग त्यात तुम्हाला पट्टी फिटिंग शिकवतो, हॉस्टेल फिटिंग, डबल पोलीस स्टेशन फिटिंग, वायरिंग फिटिंग, म्हणजे तुम्हाला प्रत्येक फिटिंग शिकवतो आपण। आणि तुम्हाला किती व्होल्टेजवर लाईट कसं चालतो काय चालतो, ते मीटर कसं चालू करायचं, तुम्हाला बटणं कसे बसवायचे, तुम्ही मोटर कसं फिट करू शकता, लाईट घरात कशी आणायची काय आणायची, म्हणजे अतिशय म्हणजे लाईटीचं जेवढं आपल्याला घरगुती काम चालतं येतं पूर्ण काम तुम्हाला आम्ही शिकवणार आहे। म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे स्किल डेव्हलप तुम्ही ज्या आयुष्यात पुढे पण जरी गेले तुम्हाला याच्या म्हणजे इलेक्ट्रिकल तुम्ही काही पण केलं आपल्याकडे जर कोर्स केला तुमच्या आयुष्यात कधीही मरण नाही येणार आहे आणि तुम्ही एक रोजगार निर्मिती स्वतः करू शकता असं आहे।
जरी तुम्ही इथून कोर्स म्हणजे केला या सरकून आणि जर तुम्हाला समजा नोकरीचं जरी काय एखाद्या कंपनीने जरी काढून दिलं किंवा नाही घेतलं किंवा नाही तुमचं तिथं नोकरी लागली तर तुम्ही स्वतःचं एक व्यवसाय करू शकता आणि स्वतः तुम्हाला रोजगार उपलब्ध करू शकता आणि ती स्किल जी आहे का तुमची म्हणजे इथं सर शिकवते ती तुमची डेव्हलप झाल्यानंतर ते तुम्हाला मरुस्तर कामं येऊ शकते आणि तुम्ही पुढच्या मुलांना शिकू शकता किंवा म्हणजे तुम्ही काही बी क्लासेस बी खोलू शकता. तर हे असे सरला आपण विचारलेलं आहे. आता सर तुम्ही आम्हाला प्रॅक्टिकल कशी घेते ते सांगा फक्त. आपण प्रॅक्टिकल म्हणजे कसं असतं आपल्याकडे मीटर आहे, फॅन आहे, लाईट, बटन्स, वायरिंग. आपली इथं वायरिंग आहे, फ्यूज कसं जोडायचा, वायरिंग कसं जोडायची, तर आपल्याकडे टेस्टर, पक्कड वगैरे सगळं आहे. सगळं मटेरियल आहे आपल्याकडे की आपण कसं करायचं काय करायचं सगळे खोल फिटिंग सहित आपण सांगतो. आणि शक्यतो आपण गॅरंटी अशी देतो की बाबा 100% मुलं आपण कंपनीत लावून देतो, कारण एकही मुलगा आपण घरी ठेवत नाही. टोटल मुलं आपले कंपनीत जातात आणि एक जरी मुलाला कंपनीवर जर अडचण आली किंवा कंपनीत जर अडचण म्हणजे कसं काम चांगलं नाही बुवा किंवा त्याला करायचं नाही तर आपण त्याला दुसऱ्या कंपनीत देखील लावून देतो. आपल्याकडे अशा जवळ 172 कंपनी आहे टोटल महाराष्ट्रामध्ये. 172 कंपनीत तुम्ही म्हणजे कुठं पण लावू शकता. कुठं पण लावू शकतो. जर मला पुण्याला जायचं पुण्याला तो जर मला या पैठणी MIDC, बिडकीन MIDC, वाळूज, संभाजीनगर, अहिल्यानगर म्हणजे मुलं आपल्या जिथं कॉन्टॅक्ट आहे आपण तिथं मुलांना लावून देण्याचं काम करतो. आणि हे मुलांसाठी फायद्याचं आहे कारण की बरेचसे मुलं कसे घरची परिस्थिती नसल्यामुळे शिकत नाही. आपण त्यांना ही एक संधी देतो. तेव्हा गणेश सरांनी आपल्या पैठण सेंटरमध्ये चालू केलेलं आहे. इतके म्हणजे हे सेंटर इथं येणं शक्य नव्हतं पण गणेश सरांनी जे सेंटर आणलं म्हणजे इतकं म्हणजे संधी आली पैठणच्या मुलांना किंवा काहीतरी आयुष्यात घडवायचंय आणि मुलांनी हे नक्कीच करायला पाहिजे. हो. तर मित्रांनो म्हणजे एवढं फक्त याचं एक महत्त्वाचं आपल्या तिथं आलेलं आहे हे तर सेंटर सुरू केलेलं आहे. याचा लई फायदा आहे कारण की आपण आता 12वी कंप्लीट झाली. 12वी लोक तर आपल्याला काही पैसे नाही लागत एवढे पण आपल्याला 12वी झाल्यानंतर अशी इंजिनिअरिंग किंवा असे कोर्सेस करायला खूपच जास्त पैसे लागतात. तर हे सर नाही का इथं म्हणजे यांनी आपल्या छोट्यातून सुरुवात केलेली आहे मस्तपैकी आणि यांचे म्हणजे हे 100% प्लेसमेंट देते आपल्याला कंपनीमध्ये. तर तुमची काही फी बी आहे काही फी सांगा ना. आपली फक्त फी आहे रजिस्ट्रेशन फी आहे 200 रुपये फी फक्त आपल्या सेंटरची. बाकी आपण कुठल्याही प्रकारे मुलांची रुपयाही देखील घेत नाही. म्हणजे 1 रुपया काय म्हणजे काहीच घेत नाही आपण फक्त 200 रुपये रजिस्ट्रेशन फी असते काही नसतं. आणि 200 रुपयाचा बॅलन्स टाकता यार तुम्ही इथं द्यायला काय झालं. फक्त 200 रुपये फी आहे रजिस्ट्रेशन फी आणि दुसरं तुम्हाला 1 रुपया नाही. सरनी जसं सांगितलं तसं तर तुम्ही इथं येऊ शकता आणि तुमचा हे शाळेचं म्हणजे तुमचं हे जे केंद्र आहे तिथला पत्ता द्या तुम्ही. आता आपला पत्ता आहे श्रीनाथ हायस्कूल पैठण. म्हणजे आपल्या पैठणमध्ये जी प्रसिद्ध शाळा आहे टॉपला जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपल्याला संधी भेटली कारण की शाळा कोणालाही परमिशन देत नाही. आपला कोर्स चांगले असल्यामुळे आपल्याला ह्या शाळेने परवानगी दिली. आपल्याला श्रीनाथ हायस्कूलने परवानगी दिली. एकदम जवळ आहे बस स्टँडच्या बाजूला जवळ इथं हॉस्पिटल जवळ आहे शाळा जवळ आहे आणि एकदम म्हणजे मेन रोड आहे आपलं पैठण मार्केट भरतं तिथे आपली शाळा आहे. नाथ हायस्कूलचं सगळ्या पैठणला माहिती आहे. ही एकदम म्हणजे अतिशय जवळ पण आहे आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे. त्याबद्दल मुलांनी विचार करावा आणि ही संधी वारंवार येत नाही. फक्त आपलं टार्गेट किती इथं लय 2 ते 3 बॅचेसचे म्हणजे आपल्याला जवळजवळ फक्त लिमिटेड 200 ते 150 मुलं लागतील फक्त आपल्याला. 150 मुलं याच्या व्यतिरिक्त आपण एकही मुलं घेणार नाही. आपल्याला सुरुवातीची बॅच आपली 50 मुलांची नंतर 50 आणि तिसरी 50 अशा आपल्या फक्त 3 बॅचेस होणार इथं. त्याच्यामुळे मुलांनी लवकरात लवकर ॲडमिशन करणं कारण की ही संधी चालून येत नाही कारण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. बाहेर तुम्ही इलेक्ट्रिकलचा कोर्स जर करायला गेले तुम्हाला 20,000 30,000 25,000 म्हणजे 20,000च्या पुढेच तुम्हाला पैसे लागणार. राहणं खाणं जाणं येणं फी वेगळी तुम्हाला नोटबुक वगैरे सगळे वेगळे वेगळं. पण इथं आपण काहीच घेत नाही फक्त एक नोटबुक घेऊन येणे पेन पेन्सिल बस डायग्राम वगैरे काढणे. आम्ही तुम्हाला प्रसिद्ध सर आपले आहे ते अतिशय खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहे. म्हणजे क्वालिटी आपल्याकडे ITI झालेले सर आहे म्हणजे जे सर आपल्या ITI कॉलेजला शिकवत होते असे योगेश क्षीरसागर सर आहे आपल्याकडं. नंतर आपले विकास सर आहे ते देखील खूप चांगले शिकवत आहे. दोन्ही सर पण चांगले आहे शिकवायला आणि मी स्वतः इथं ट्रेनरचं काम करतो. अशोक दसपुते माझं नाव आहे. म्हणजे आमची टीम एवढी खास आहे आपण मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देत नाही. इतकं म्हणजे प्रसिद्ध आहे आणि चांगलं आहे. त्याबद्दल मुलांनी नक्कीच विचार करावा कारण की लिमिटेड जागा आहे. लिमिटेड जागा. आता तुमच्याकडे किती ॲडमिशन सध्या? आता आपल्याकडे सध्या 13 मुलं झालेली पूर्ण 2 दिवसात. 2 दिवसात
कारण की मुलांना जसं कळतं मुलं तसंच आपले सगळे आतापर्यंत पैठणचे 84 मुलं प्लेस झाले. 2 बॅचेस केल्या आपण, एक 47 मुलांची केली आणि एक 37 मुलांची केली. असे आपले जवळजवळ 84 मुलं आज कंपनीत कामाला. कोणत्याही मुलाला फोन करायचा की तू कुठं आहे भाऊ, त्यांनी सांगितलं बाई सर मी या कंपनीत आहे. माझे तुम्हाला मी नंबर देतो, तुम्ही त्यांना कॉल करायचे किंवा आपले मुलं कुठे आहे. मुलांनी सांगितलं बाई सर मी या कंपनीत आहे, इतकी आपण गॅरंटी देतो. गॅरंटी, इतकी गॅरंटी तुम्हाला असे हे जे मोठाले कॉलेज आहे हे देऊ शकत नाही, पैसे घेऊन नाही देऊ शकत. आणि इथं फक्त तुम्हाला 200 रुपयात तुम्हाला म्हणजे शिकू बी राहिलेत आणि प्लेसमेंटचे बी तुम्हाला म्हणजे प्लेसमेंट बी लावून देणार ती. तर इथं नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि यांचा नंबर मी खाली दिलेला आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर हे नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर हे असं पूर्ण इथला विषय. आणि तुम्हाला नाही का 3D मध्ये पण शिकतात, इथं कम्प्युटर पण आहेत, कम्प्युटरमध्ये पण तुम्हाला शिकवतात ते. तर सारं असं तुम्हाला जे आहे ते दाखवलेलं आहे, फक्त तुम्ही बघा. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असलं तर बिंदास या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यासाठी. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओला. आणि तुम्हाला म्हणजे इथं येऊन तुम्ही सरला विचारपूस करू शकता. धन्यवाद. आता भेटूया आता पुढच्या भागामध्ये. बाय बाय.